कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या मैत्रीत कोणी स्वभाव बदलण्याची गरज आहे? अतिशय भांडखोर आहे राग. एवढ्याची काय एवढं का रागावता तुम्ही? नाही, मला थोडं राग येतो पटकन. जर ह्यांनी काही कॉन्टॅक्ट नाही केला किंवा मला नाही समजलं, जर ह्यांनी प्लॅनिंग केली आणि मला जे नाही कळालं, तर मी पटकन त्यांच्यावर शॉर्ट टेम्पर्ड होते आणि तुझं बोलते. बदल- म्हणजे किस्सा सांग इतकी ना. शॉर्ट टेम्पर्ड की आम्ही जर भेटायचं ठरवलं आणि काहीतरी ठरवलंय की बाबा आज जीन्स टॉप घालूयात आणि चुकून एखादीने नाही घालून आलं तर तिचं टेम्परेचर इतकं हाय होतं की आपण जर ठरवलेलं आहे तर बरोबर तुम्ही आहे, ते मग का नाही selfie pic घातलं? काढताना एकच ऑड दिसते ना. तिला काढून टाकायची. ते त्याचा पण राग येतो. मला तुम्हाला विचारायचं, आता हा जेव्हा कार्यक्रम टीव्हीवर दिसेल तेव्हा तुमच्या कुटुंबातले सदस्य बघतील हा कार्यक्रम. आता ज्या वेळेला कोणी स्वभावात बदल करण्याची गरज आहे असा मी प्रश्न विचारला तेव्हा सगळ्यांनी बोट तुमच्याकडे दाखवलं. घरातून मिस्टर जेव्हा हा कार्यक्रम बघतील तेव्हा या सगळ्या त्यांच्या मनातलंच बोलतायत असं त्यांना वाटेल. हो. वाटेल. तुमच्यात अबोला झालाय कोणा? झालंय माझ्या तुमचा आणि कोणाचा? तिच्यासोबत बरोबर सगळ्यांच्या आहे. ग्रुपचा तिच्याशी अबोला माझा झाला. झालेला. त्यांच्यासोबत होतं तिचं. कोणामुळे झाला होता? ऍक्च्युली मी आणि सीमा दोघी जणी मार्केटला गेलेलो, शॉपिंगला भेटलेलो. तर सीमाच्या मोबाईल मध्ये मी ह्या लोकांचे चॅट्स बघितले. एक नवीन ग्रुप यांनी क्रिएट केलेला. मला कोणी थांबा, हे फार डेंजर आहे. हा सगळ्यांनी सोडून हिने create केलेला. मॉडेल 2 म्हणून ह्यांनी ग्रुपचं नाव टाकलेलं आणि ह्या सगळ्या जणी त्याच्यामध्ये फक्त मला एकटीला बाजूला काढलं. म्हणूनच केला होता. आणि सर विचार करा मला कसं वाटलं असेल. तर मग मी 10 days यांच्याशी बोललीच नाही. तर ह्यांनी नंतर मग ते सगळं माझ्या मिस्टरांना बोलवून माझ्याशी बोलायला लावलं आणि 11 सप्टेंबरला ह्यांनी मला मोठं सरप्राईज दिलं. त्या दिवशी माझा बर्थडे असतो. त्या दिवशी ह्यांनी मला एवढं बिग सरप्राईज दिलं. केक आणला, बलून्स आणले आणि एवढे आले. तो माझ्यासाठी खूप दिवस खरं तर लगेच तो ग्रुप विसरला. त्याच्यासाठीच आणि केला लगेच होता. विसरले. एक केक आणि बलून सर, माझ्या वरती. डोळ्यात पाणी आलं सर. अरे डोळ्यात पाणी, पण ह्यांनी तुम्हाला ग्रुप मधून काढून टाकलेले एका नाही, नाही, केक सर. वर विसरला. त्याचं नव्हतं ऍक्च्युली. ग्रुप Surprise. क्रिएट केला. त्याचं रिझन काय होतं, 20 डेजने हिचा वाढदिवस होता. आम्ही लोकांनी ग्रुप क्रिएट केला की हिला सरप्राईज द्यायचं. मग तिला त्या ग्रुपमध्ये घेऊ शकत नव्हतं म्हणून आम्ही तिला ऍडच नाही पण मग केलं. तुम्हाला कोणाच्या मोबाईल मध्ये दिसला? हिच्या बरोबर त्यांनी मुद्दाम दाखवला. दिसला नाही. बघ या ग्रुप मध्ये तू नाहीयेस. का असं केलं हो तुम्ही? तेव्हा मी यांच्याशी बोलायची. मग माझं पण बरोबर आहे ना तुमचं सर. 100% बरोबर. मोनिकाचं पण झालं होतं एकदा. कोणाबरोबर? ऍक्च्युली मूवीचं प्लॅनिंग झालं होतं आमचं. कोणाबरोबर तुमचं झालं? सगळ्यांचं आमचं झालं की एक साईडला असतो आणि बाकी 5 जण एकत्र तुमचं कशामुळे? तर मूवीचं तिकीट वगैरे आम्ही काढलं होतं. मूवी बघायला जायचं ठरलेलं. मी तिथे पोहोचली आणि हे लोक, मी यांना कॉल करवते, ह्या लोकांनी काही रिस्पॉन्स नाही केला. 5 मिनिटात येतो, 10 मिनिटात येतो. कोणाला फोन केले तुम्ही? ह्या दोघींना. मला केली कारण हे ऑलमोस्ट सोबतच येणार होते. मला ह्या एरियात फोन केलेला. तर मग मी ह्या लोकांना कॉल केला. 10-15 मिनिटं झालं कॉल करते हे लोक कॉल रिसीव्ह नाही करते. केला तर 10 मिनिटात येतोय, 5 मिनिटात. 10 नाही 15 नाही, ह्या लोकांनी पूर्ण 45 मिनिट्स लेट केला मूवी बघायला यायला. आणि मूवी कोणता होता ते तुम्हाला पुढे तुम्ही मला रिलेट कराल की तू बरोबर बोलतेस. मग हे लोक आलेच नाहीत, लेट आले. मी रागाने निघून गेली. 1 तास कोण वेट करेल. मी निघून गेली. त्याच्यानंतर ह्या लोकांनी जाऊन तो मूवी बघितला तुमच्याशिवाय? आणि मूवी कोणता मूवी बघायला लेट केला? सुचित्रा मॅम त्यांचा बाई पण भारी देवा हा मूवी बघायला ह्या लोकांनी लेट केला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.